मागण्यांसाठी तुम्ही 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आंदोलनाचं कसं स्वरूप असणार आहे आणि मागण्या मागण्या काय काय असणार? 29 ऑगस्टला हे शेवटचं निर्णायक आंदोलन होणार आहे. सरकार सारखं येड्यात काढायचं काम करतं. हैदराबाद गॅजेटचा GR काढला, त्यानुसार प्रमाणपत्र वाटप केले जात नाही, व्हॅलिडिटी दिल्या जात नाही. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कोणते प्रमाणपत्र देत नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेटियर, औंध पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, हे आम्ही 3 वर्षापासून घ्या म्हणून सांगतोय, तेही घेतलं जात नाही. जाणून बसून व्हॅलिडिटीचं सर्रास रोखलंय, काही कारण सांगू. मग जर आमचं असून दिलं जात नाही तर आता आम्ही शांत किती दिवस बसायचं? म्हणून फडणवीस साहेबांना सांगणं, तुम्ही हे का देत नाहीये? का तुम्ही गुन्हे मागे घेतले नाहीत? का तुम्ही EWच्या SBCच्या पोरांचा वाटोळा केला? का तुम्ही OBCचा GR काढला मराठ्यांसाठी, सगळ्यांना सोयी सवलतीचा, तरीही तुम्ही त्या का लागू केल्या नाहीत? सारथीपासून महामंडळाच्या सगळ्या योजना कायमस्वरूपी बंद आहे. पंजाबराव देशमुखांची योजना बंद, पोरांना हॉस्टेल नाहीये, पोरांना परराज्यातल्या शिक्षणासाठी कुठल्या सुविधा नाहीये. फक्त सांगायचं आणि GR काढायचं. मग आता 3 वर्ष ऐकलं, आता मी ऐकत नाही. हे शेवटचं आंदोलन होणार आणि राज्यातल्या मराठ्यांना आवाहन केलंय की घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागायचं. आंदोलन शांततेत होणार. 29 ऑगस्टला 28 ऑगस्टच्या आत जर मागण्यांची सगळ्या अंमलबजावणी म्हणतोय मी, GR तुम्ही नुसतेच काढताय, नदी लावताय, अंमलबजावणी केल्या नाही तर 29 ऑगस्टला आमरण उपोषण सुरू होणार. निर्णायक आंदोलन होणार. त्याशिवाय आता माग आम्ही सरकणार नाहीत. जे होईल ते होईल. आता आम्ही तयारी ठेवू. हैदराबाद गॅजेट लागू करताना नेमके प्रमाणपत्रासाठी काय अडचणी येतात? सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही का? प्रत्येक वेळेस समाजाच्या हितासाठी आम्ही प्रत्येक आता त्यांनी OBCचा GR काढला, हैदराबादचा GR काढला, प्रमाणपत्र काही प्रमाणात वाटप केले, आता लगेच बंद झाले. अधिकारी सांगतायत सरकारकडून आम्हाला शासन निर्णय आणि नियमावली दिली नाही, नीटनेटकी SOP दिली नाही, व्हॅलिडिटी आपण होईना प्रमाणपत्र. मग आता थांबणार किती? मी त्याच वेळेस सांगितलं होतं, तुम्ही सगळे पत्रकार बांधव साक्षी द्या. माझ्या वती 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नका. त्याच्यानंतर मी आता 2 महिने वाट बघितली. जैसे थे म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं होतं शेवटचं आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका 29 ऑगस्ट. म्हणून मी आज 29 जुलैला घोषणा केली. माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. 100% मी पूर्ण घेणार आहे. पूर्ण काहीच ठेवणार. व्हॅलिडिटी सगळ्या पाहिजेत, कुणबी प्रमाणपत्र सगळे पाहिजेत, टोटल हैदराबाद गॅझेटियरचे सगळे GR अंमलबजावणी सह पाहिजे. आणि जे OBCला वंशावळी आहे, ज्या OBCला नियम आहेत व्हॅलिडिटीसाठी, त्याचप्रमाणे करा ना. आम्हाला वेगळे कसं काय? ही याचा नात्यात नाही, त्याच्या नात्यातलाच नाही, वंशावळ जुळत नाही. ज्या माणसाला कोणते प्रमाणपत्र घ्यायचं त्याचीच वंशावळ घ्यायची.